तब्बल 17 मुलांना ओलीस धरून डिमांड ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या बातमीने राज्यभरामध्ये खळबळ उडवली। या 17ही मुलांना पोलिसांनी रोहितच्या तावडीतून सुखरूप सोडवलंय। पण यानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत। पोलिसांना रोहित आर्याजवळ एक एअरगन आणि केमिकल्सही मिळाल्याचं बोललं जात आहे। 17 लेकरांना ओलीस धरणारा रोहित मनोरुग्ण असल्याचंही बोललं गेलं। पोलीस आणि रोहित आर्याची चकमक झाली आणि पोलीस एन्काउंटरमध्ये रोहित आर्या ठार झाला। यानंतर रोहित आर्याची अख्खी कुंडली समोर आली आहे। रोहित आर्या नेमका आहे कोण? तो काय करायचा? तो खरंच मनोरुग्ण होता का? की त्याचा सरकारवरती राग होता? निष्पाप लेकरांना ओलीस धरून त्याला काय साध्य करायचं होतं? या सगळ्याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, क्योंकि पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। 17 मुलं, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक व्यक्ती अशा 19 जणांना ओलीस धरणारा हाच तो रोहित आर्या। पवईत RS स्टुडिओमध्ये एका वेबसिरीजच्या ऑडिशनच्या निमित्ताने याच रोहित आर्याने 17 चिमुरड्यांना ओलीस धरलं। लहान लेकरांना ओलीस धरून त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला, ज्यातून आपण टेररिस्ट नसल्याचं त्यानं स्वतःच जाहीर केलं। ही बातमी समोर येताच अगदी काही वेळातच पोलिसांनी याच्या तावडीतून मुलांना सोडवलं। ज्या बिल्डिंगमध्ये रोहितनं मुलांना ओलीस धरलं होतं तिथं पोलिसांचं एक पथक दाखल झालं। पोलिसांना पाहताच रोहितने पोलिसांवरती हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे। प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही पलटवार केला। पोलिसांनीही प्रतिहल्ला चढवला। पोलीस आणि रोहित यांच्यामध्ये चकमक झाली आणि अखेर पोलिसांच्या एका गोळीने रोहितचा खेळ खलास केला। पवईच्या RS स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांनी काय सांगितलं? एकदा ऐका। सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या, आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगच्या खालच्या हॉल बंद करून ठेवलेलं होतं। आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली। या सगळ्या थरार नाट्यानंतर समोर आली रोहित आर्याबद्दलची खळबळजनक माहिती। ज्याने मुलांना ओलीस धरलं तोच रोहित आर्या नागपूरच्या एका शाळेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होता। याच रोहितने नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती। यासाठी त्याने सरकारकडून तब्बल 1 कोटींचा निधीही मंजूर करून घेतला होता। निधी मंजूर झाला, पण रोहितला तो मिळाला नव्हता असं सांगितलं जात आहे। त्याआधीच रोहित आर्याने आपल्या स्वखर्चातून 60 ते 70 लाख खर्च केले असा त्याचा दावा आहे। यानंतर तत्कालीन शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी रोहितला तो निधी दिला नाही असाही आरोप केला गेला। हा निधी न मिळाल्यामुळे रोहितने आंदोलनही केलं होतं। रोहितने याआधी आझाद मैदानात तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधामध्ये देखील आंदोलन केलेलं होतं। त्याने 1 वर्षापूर्वी पुणे शहरातही आंदोलन केलं होतं। याच रागातून रोहित आर्याने तब्बल 19 लोकांना ओलीस धरलं असं सांगितलं जात आहे। पण रोहित आर्याचे पैसे का देण्यात आले नव्हते? त्याने खरंच शालेय शिक्षण मंत्रालयाचं काम केलं होतं का? याबाबत दीपक केसरकर यांनी काय म्हटलंय? एकदा ऐका। रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कॉन्सेप्ट होता, आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे। रोहित आर्याचे पैसे जर बाकी असतील तर ते मिळवण्यासाठी त्याने निवडलेला जो मार्ग आहे तो निश्चितच चुकीचा होता। रोहित आर्याचा व्यवस्थेवरती राग होता। तो राग त्याने निष्पाप लोकांवरती व्यक्त केलाय। पोलिसांच्या धाडसाने 17 लहान मुलांना आणि 2 नागरिकांना या घटनेतून सुखरूप बाहेर काढलंय। पण रोहितने त्यांना खरंच काही केलं असतं तर? पैसे मिळवण्यासाठी थेट मुलांना ओलीस धरणारा रोहित मानसिक रुग्ण खरंच होता का? रोहितला आपला हक्क मिळवण्यासाठी अनेक मार्ग होते, पण त्याने घेतलेला निर्णय चुकीचा होता। नेमकं तुम्हाला रोहितच्या निर्णयाबद्दल आणि या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।